शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पहिल्या सत्रातील सुनावणी संपलेली आहे, तर दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणीला सुरुवात होईल। सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे। अंतिम टप्प्यातील सुनावणी सोमवारपासून सुरू झाली आहे, तर उद्यापासून आता निकाल लेखनाचं काम सुरू होणार आहे। 54 आमदारांच्या 34 याचिकांवर 6 गटात निकाल लावला जाणार आहे आणि पुढील 21 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर निकाल लेखनाचं आव्हान असेल आणि त्याचबरोबर 10 जानेवारीपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे। त्यामुळे हा निकाल नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, शेवटच्या जो काही अंतिम सुनावणीचं सत्र सुरू झालं होतं सोमवारपासून, त्यामधील पहिल्या सत्रातील सुनावणी आता संपलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे या सुनावणीचा, तर दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होणार, कशा पद्धतीने युक्तिवाद केला जाणार, बाजू मांडली जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट नागपूरवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, त्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे, त्यानंतर निकाल लेखन सुरू होईल। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होणार आहे? निश्चितच महेश जेठमलानी यांनी एक नवीन मुद्दा जो उपस्थित केलेला होता की 25 तारखेला एक ठराव 7 ठराव एकूण झालेले होते, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचा उल्लेख करण्यात होता आणि कंसात प्रतिनिधी सभेचा उल्लेख करण्यात होता। मुळात प्रतिनिधी सभा ही वेगळी रचना आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणी वेगळी रचना आहे, दोन्ही बैठकी एकाच वेळी काय होऊ शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे हे फॉर्जरी डॉक्युमेंट्स आहेत आणि कुठेतरी हा बनाव केलेला आहे असा त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही 23 तारखेला या आपण याचिका टाकली होती, तर 25 तारखेला तुम्ही ठराव कसा काय केला? ठराव आधी होतो, नंतर याचिका केली जाते। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 जूनला एकंदरीत या संदर्भातील आदेश जारी केलेले की एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे बंडखोर आमदार आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे। मात्र 3 जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली आणि कुठेतरी 4 जुलैला बहुमत प्रस्ताव होता, विश्वासदर्शक ठराव होता। यावेळी मतदान करण्यासाठी 2 तारखेला व्हीप बजावण्यात आले होते। जर एकनाथ शिंदे यांच्या सहित वेगवेगळ्या आमदारांचं बंडखोरीसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती, तर त्यांना व्हीप कसा काय लागू होऊ शकतो? त्यामुळे अशा अनेक तांत्रिक मुद्दे काढण्यात आले। मात्र यामध्ये ठाकरे गटाकडून एक आक्षेप नोंदवण्यात आला की 25 तारखेचा ठराव होता, हा आम्ही सप्लिमेंटरी याच्या संदर्भात आम्ही कागदपत्र जोडलेली होती। मात्र जेठमलानी यांचं म्हणणं होतं की कागदपत्र आम्हाला मिळाली नाही, तर त्यांचं म्हणणं होतं की अध्यक्ष कार्यालयाला आम्ही सुपूर्द केले। मात्र अध्यक्षांनी याआधीच मुंबईमध्ये सुनावणी दरम्यान आदेश दिले होते, 3 दिवसाची मुदत दिलेली होती, दोन्ही आपली कागदपत्रे नव्याने सादर करण्यात आली, ती एकमेकांना एक्सचेंज करावीत। त्यामुळे या अनेक त्रुटी आहेत ठाकरे गटाच्या, त्या उघड करण्याचा काम आता युक्तिवादामध्ये जेठमलानी करत आहेत। त्यामुळे याचा कितपत फायदा अपात्रतेच्या संदर्भातील निकालामध्ये होतोय हे येत्या 21 दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र आज कुठल्याही परिस्थितीमध्ये हा युक्तिवाद आहे तो संपवला जाईल आणि उद्यापासून एकंदरीत या संदर्भातील 54 आमदारांच्या ज्या 34 याचिका दाखल झाल्या होत्या त्याचं 6 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं, या 6 गटांच्या निकालांचं लेखन करण्यास सुरुवात होईल। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसमोर अनेक नवीन गोष्टी असतील, कारण या संदर्भातील अनेक घटना आहेत ते यापूर्वी घडलेल्या नाहीत, त्याची कबुलीही विधानसभा अध्यक्षांनी आजच्या युक्तिवादामध्ये आणि कालही दिली। त्यामुळे एकूणच राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोघांचे अधिकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत, मात्र एकमेकांना संलग्नित आहेत। त्यामुळे कोंबडा आधी की अंडे आधी असा एकंदर जो प्रश्न उपस्थित केला जातो त्याचा निकाल देण्याचं आव्हान आहे ते विधानसभा अध्यक्षांसमोर असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अशी माहिती तुम्ही दिलेली आहे, कारण असा प्रकार देशामध्ये कदाचित कोणत्याही राज्यामध्ये घडलेला नसावा जो महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे आणि त्यावर निकाल देण्याचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं होतं। त्यामुळे आता निकाल नेमका काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।